नमस्कार. डाऊन मेमरी लेन या मालिकेतील असा 32वा भाग. एक वेगळी आठवण 1962 सालातली मी सांगणार आहे. 59 पर्यंत तर मी सातारला होतो. 59ला SSC जाऊन पुण्याला गेलो. तेव्हा पहिला प्रथम स्वतंत्र नवीन सायकल मला वडिलांनी घेऊन दिली. आणि ती सायकल पुण्यात चालवायची. पुणे आणि सायकल असं ते अतूट समीकरण त्या काळात होतं. सातारलाही मी सायकल चालवतो, पण फार चालवणं व्हायचं. पण पुण्यात गेल्यानंतर सायकलला पर्याय नव्हता. त्यामुळे खूप पुण्यातल्या पुण्यात सायकलिंग, कधी कॉलेजच्या निमित्तानं, कधी हिंडण्याच्या निमित्तानं, कधी सिनेमा बघायच्या निमित्तानं, म्हणजे दिवसाला 20-25-30 किलोमीटर सायकलिंग सहज होत असे. असं होतं होतं एकदा कल्पना निघाली की माझा एक मित्र सुरेश भिसे म्हणून होता. तो म्हणला आपण सातारा सायकलवरून जाऊया का. तो माझ्यापुढे 1 वर्ष कॉलेजला. सुरेश गणेश भिसे नाव माझ्या लक्षात आहे. पुढे LICत होतो. म्हणलं जाऊया. मग कसं करायचं, घरी कळवूया का. म्हणलं नको, घरी नको कळवायला, आपण गेल्यानंतर कळेल त्यानं. आणि तेव्हा एवढी वाहतूक किंवा असे फास्ट जाणाऱ्या गाड्या बिड्या नव्हत्या. सिंगल रस्ता होता. आम्ही सकाळ सकाळी पुढे निघालो आणि शिरवळ बिरवळपर्यंत मजेत आलो. आणि पुन्हा मग खंडाळ्याचा घाट सुरू झाला. मग हळूहळू दम लागायला लागला. तसंच चढत आलो. थोडं थांबलो, मध्ये पुन्हा बसलो. आणि जवळ 6ला आम्ही सकाळी निघालो, लवकर निघू म्हणून माझ्या आधी. ते जवळ 2-2:15 वाजता काहीतरी साताऱ्यात पोचलो आम्ही घरी. म्हणजे सायकल मागे त्याला एक बॅग बांधलेली. आणि घरी आल्यानंतर एकदम आश्चर्य वाटलं घरच्यांना. वडीलही रागावले थोडेसे, पण त्याने बरं वाटलं असेल मला, असं मला वाटतं. आई आमची कायम समजूतदार होती. म्हणजे बरं केलंस तू, हे गोष्टी या वयात त्या गोष्टी करायलाच पाहिजे. त्यामुळे एक माझा धीर आला की आपण सायकलवर जाऊ शकतो. अर्थात एक दिवस पाय बी चांगले दुखले, हे खरीच गोष्ट आहे. पण तसं तरुणपणीपर्यंत नसताना व्यायाम करून फार त्रास बीज काय झाला नाही. मग पुढे 2दा तसंच आम्ही सायकलवरून सातारला आलो. फायदा काय असायचा की 2-3 दिवस खानावळीतला खाडा व्हायचा, सातारला यायचे पैसे वाचायचे. त्यामुळं खिशात पैसे शिल्लक राहायचे. आणि शेवटी महिन्याखेरीला चेन, म्हणजे काय, हॉटेलमधून शिरा उपीट कांदेपोहे काहीतरी खायचं, हीच चेन ठेवायची. आणि मग हे होता मला वाटतं मी SY विकवला होतो. आणि दिवाळीची सुट्टी लागणार होती. माझा मित्र श्रीराम गोगटे, आम्ही दोघं बरोबर कॉलेजला. आणि तोही रोज टिळकरोडला खूप आमचा घरोबाई होता, पुढच्या आयुष्यातही राहिला. तर रामभाऊला म्हटलं, रामभाऊ आपण साहेब हैदराबाद जाऊ का सायकलवरनं. मुक्काम करत करत जाऊ. 350 मैल म्हणजे काय, रोज 50-60, 300, 350 मैल आहे काय ते हैदराबाद पुन्हा. थांबत थांबत जाऊ, 4-5 मुक्काम पडतील. जाऊया म्हणलं चला. आणि म्हणलं नाही जमलं तर सायकली ट्रकवर टाकून परत पुढे जाऊन परत येताना साईड ट्रकवर टाकून आणू. टेस्टच होती एक प्रकारे. तोही तयार झाला. मग घरची परवानगी तर काढायला पाहिजे होती. कारण नाही म्हणजे ते जायला 5 दिवस, तिथे 2-3 दिवस नाही, येतात 5 दिवस, 13 एक दिवसाचा प्रश्न होता. वडिलांची परवानगी काढली. त्यावेळी आमची आई आमची वकिली उत्तम करायची. मुलांनी हवा याचा अनुभव घ्यायला पाहिजे, नाही तर पुढं होणार आहे काय करायचं ते करतील, अडचणी येतील सोडवतील, असं आई सांगायची. आणि मग भाऊकाची परवानगी दिली. अर्कशाळा, सातारा आयुर्वेदिक शाळेचे भाऊका चेअरमन होते वडील माझे. त्यावेळी ते अर्कशाळेचं एक दुकान आहे तिथं, तेव्हा वझे म्हणून ग्रस्त मिळाले होते. त्यांना फोन कर आणि तिथं तुम्ही जा, म्हणजे तिथली काय असलेलं ते मदत करतील ते. मग मी त्यांना तेव्हा कॉल बुक करायला लागायचा. तो कॉल बुक केला, सांगितलं असं असं आम्ही अमुक तारखेच्या आसपास येतोय. तर जवळच कुठंतरी आम्हाला एखादं स्वस्तातलं लॉज बघा. आम्हाला काय मुक्काम म्हणजे झोपण्यापुरती जागा असते, म्हणजे झोपणं, आंघोळ वगैरे करायला पुरेशी आहे. ते म्हणले काय हरकत नाही. काचीगुडा या भागात त्यांचा डेपो होता अर्कशाळेचा. मग रामभाऊन मी सकाळी निघालो. इंदापूरला आमचा एक मित्र आहे रत्नाकर जावडेकर, तो आता मुंबईला आहे, आमच्याच वयाचा आहे. तर त्याचं घर वकील होते जे वडील, इंदापूरला घर होतं. त्यांनी घरी कळवून ठेवलं होतं. म्हणून घरी कशाला जा, आपण मुक्काम घरी नको, आपण जेवायला घरी जाऊ. मग वाटेत कुठेतरी जेवलो. इंदापूरला आम्ही संध्याकाळी पोचलो. तर कुठे जायचं तर इन्स्पेक्शन बघायची आठवण झाली. इन्स्पेक्शन बघायला आम्ही गेलो. त्या खानसाहेबाला सांगितलं असं असं मी चाललो आहे. म्हटलं तुझं रिझर्वेशन आहे का. म्हणजे रिझर्वेशन काही नाही, तुला 1-2-5 रुपये देतो आम्ही, तर रात्री झोपणार, सकाळी लवकर जाणार. ठीक आहे म्हणलं. ते एक सूट आम्हाला उघडून दिला. सूट म्हणजे 2 सूटच होती तिकडे. आणि तेव्हा इतके पॉश इन्स्पेक्शन वगैरे नसत इंदापूरला, कुठेच नसत. आम्ही त्या बॅगा म्हणजे सायकली लावल्या. म्हणजे सामान काढलं. सामान काय मागं बांधलेली एक बॅग
आणि सायकलला हँडल लावली पिशवी. त्याबरोबर म्हणजे तेव्हा ते आयडेक्स वगैरे मिळायचं, खोबरेल तेलाची बाटली, पायाला लावायला लागलं तर वगैरे, आयडीनची एक बाटली लागलं तर, असं सामान एवढं. आणि कपडे कपडे काय पॅन्ट शर्ट, पॅन्ट मॅनीला असले 2-3 महिने संपलं, अंडरवेअर. मग ते सामान काढलं आणि सायकल घेऊन आम्ही त्या जावडेकरच्या घरी गेलो. त्या आईने आमचं अगदी स्वागत केलं, जेवायला आग्रहानं घातलं. म्हणजे थांबा इथे. नाही म्हणलं आम्ही तिकडे थांबलोय इन्स्पेक्टर, सकाळी पहाटे लवकर निघू आम्ही तिथं. कारण एक दिवसापर्यंत पाय दुखायला लागले बऱ्यापैकी. म्हणलं आता जर काय आळस केला तर परत काय पुढे होणार नाही. मग आम्ही आलो खानसाम्याला, झोपलो. तर म्हणजे सकाळी आम्हाला 6 वाजता उठव बरोबर. झाली एक गंमत झाली. रात्री 9 वाजता रात्री 10-11 दरम्यान कुणीतरी खडखड खडखड दार वाजवलं. जाग आली. रामभाऊ मला, रामभाऊ अजिबात उठायचं नाही, ते कोणतं रिझर्वेशन नावाला आला असलं तर आपल्याला बाहेर जायची पाळी येईल. मग बाहेर तर आम्हाला संवाद ऐकू येत होता. ते रिझर्वेशनवाले कोणतरी आले, ते अधिकारी. ते काय म्हणले माझा पास आहे. ते म्हणलं साहेब पास संपला ना, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत तुम्ही वाट बघितली. मग दुसरे लोक आले त्यांना दिलं सोड, आता काही करता येणार नाही. बराच वेळ चाललं. तेही जोरत होते, हाही जोरत होता. शेवटी कसं तरी त्या अधिकाऱ्याने परतवलं. आणि मग ते बाहेर पडल्यानंतर आम्हाला दार टकटक वाजून हाक मारून सांगितलं ते सकाळी लवकर येणार, परत लवकर आवरा तुमचं. आम्ही आपलं सकाळी लवकर आवरत 5:30ला बाहेर पडलो. सोलापूरचा पुढचा मुक्काम होता. सोलापूरच्या अलीकडे बाळी वेस म्हणून एक भाग आहे. तिथे एक पेट्रोल पंप होता. तिथं आम्ही थांबलो. जरा चौकशी केली, ते कॅन्टीन होतं. म्हणजे शेट्टी किंवा मलबारी लोक असतात त्यांच्यापैकी. तिथंच जेवलो. आता विचार होता गावात कुठे जाऊया, लॉज बघूया काय. ते बोलतात म्हणलं इथे एक मागं खोली आहे ना, आमच्याकडे वेटर लोक झोपतात, त्या शेजारी एक रिकामी खोली आहे, तुम्हाला पाहिजे झोपा. बरं झालं म्हणलं चला. तिथंच पथाऱ्या टाकल्या. सकाळी उठून तिथंच आंघोळ बिंघोळ सगळं आवरलं आणि परत सायकलने बाहेर पडलो. पुढचा मुक्काम होता उमरग्याला. वाटेमध्ये एक गाव लागतं नळदूर. ते आम्हाला समजलं ते सोलापूरच्या पंपातच की इथं बासुंदी आणि भाकरी चांगली मिळते म्हणून. तेव्हा नळदूरला जरा बासुंदी भाकरी मारली आणि उमरग्याला पोचलो. आता आमच्या लक्षात आलं की आपण बिन पैशाचं कुठेतरी राहू शकतोय बरं का. गावात शिरता येईल एक शाळा दिसली, तिथे शिरलो आत. मुख्याध्यापक होते. म्हणलं आम्ही असे ट्रिपला निघालो, कॉलेज विद्यार्थी आहे, तर आम्ही रात्री इथं मुक्काम करू का. ठीक आहे म्हणले. त्या शिपायाला मला एक वर्ग उघडून द्यायला ना, तुम्हाला काय आणखी लागणार का. म्हणलं काही नाही, आमच्यावर चादर बिदर सगळं आहे. मग तिथंच ते सगळं पथारी टाकली आणि गावात कुठं हॉटेल मिळते का म्हणून बघायला गेलो. ते एक खानावळ दिसली, लिंगायतांची खानावळ होती. म्हणलं चला, कारण त्या सोलापूरवाल्या भाकरी विक्री प्रसिद्ध फार ज्वारी उत्तम म्हणून. आम्ही जेवायला गेलो. साधी खानावळ होती आणि समोर आले ते आमटी बिमटी असं भाकरी. भाकरी छान दिसत होती. भाकरीचा घास तोडला, आमटीत बुडवून पाहिला, घास खातला तोंडा. ते इतकं जे तिखट होतं ते सगळीकडनं डोळ्यातनं नाकातनं पाणी यायला लागलं. काय करायला सुचे ना. थांबलो शेवटी. मग त्यानं म्हणलं असं असं आहे, जरा द्या काहीतरी. पण तो तिखट जा अगदी लक्षात राहिला. तिथं मग शाळेतून थांबलो. पाय चांगले दुखायला लागले तोपर्यंत. मग रात्री आयोडेक्स सोळा अमुक असं करून झोपलो. सकाळी उठून पुढचा मुक्काम होता जाहिराबाद म्हणून. म्हणजे आता आम्ही महाराष्ट्राची हद्द पास करून हैदराबादला पोचलो होतो. तिथे एक वाटेत मला आठवते नदी एक कुठली तरी आहे, ती क्रॉस केली की हैदराबादची बॉर्डर लागते. आता तिथं बाहेर एक बोर्ड होता, केवळ किंगफिशर बिअरचा बोर्ड होता यावेळेस. आता काय उगीच कंटाळलो असतो आपण अशा वेळेला, काहीतरी सुचतं बाह्यात का म्हणा, कॉलेज सवय. रमणला आपण बिअर प्यायलाय कधी. नाही म्हणा मी कधी प्यालं नाही. म्हणलं मी प्यालो आहे कधीतरी. आम्ही गेलो, एक बाटली घेतली, अर्ध्याची प्यालो, काहीच वाटेल ना, करपट वगैरे वाटायला लागलं. आणि मग तिथल्या हॉटेलमध्ये मुक्काम केला जाहिराबादला. साधं हॉटेल होतं. मला तिथली एक आठवण अशी आहे की सकाळी ते आम्हाला कॉफी दिली. ती ताजं मशीन दळायचं होतं आणि ताजे कॉफीचा अतिशय उत्तम कॉफी दिली. तिथनं हैदराबादला पोचलो. जाताना वाटेत सीताफळं विकायला येत होती आणि तिकडं काय कसलं पीक आहे तर आम्हाला तेव्हा माहीत नाही. पण सुरुवातीला 2 आणे एक सीताफळ, म्हणजे 20-25 पैशाला 4 सीताफळं. पुढं तर मी इतकी की जवळजवळ फुकट मिळाली सीताफळ. आम्ही आपली सीताफळ खात चाललो होतो आणि कंटाळा होतो. पण कंटाळा जायचा म्हणून मग स्तोत्र म्हणा, कुठं आरत्या म्हणा, असं आमचं काय सुरू करायचं. हिंदी गाणी म्हणा, मराठी गाणी म्हणा.
हैदराबाद पोचलो, सायकली टाकल्या, वजाने आम्हाला लॉज बुक करून दिलं. मग सायकलीचा इतका असा विसर आला आता की अजिबात बघायला नको असं वाटतं सायकलकडे. हैदराबादमध्ये 2-3 दिवस हिंडलो, गोलकोंडा किल्ला अमुक तमुक सगळं. मात्र रिक्षाने वगैरे हिंडलो. तेव्हा फार मोठं हैदराबाद झालेलं नव्हतं, IT वगैरे आलं नव्हतं तेव्हा. अबिड्स रोडला वगैरे एक ताजमहाल म्हणून कुठलं वाटतं, ते भारी हॉटेल होतं, ते जेवलो. आश्चर्य वाटलं की तेव्हा त्या चांगल्या उत्तम हॉटेल म्हणजे तेव्हाचं तिथे केळीच्या पानावरती जेवण चालू होतं. आणि मग परतीचा प्रवास याच मार्गाने सुरू झाला. येताना सोलापूरला मात्र पंपावर काही जागा मिळाली नाही, लॉज करायला लागलं. आणि इंदापूरला आल्यानंतर त्या इन्स्पेक्शन बघायला चौकीदारांनी आमची ओळख ठेवून आम्हाला परत जागा दिली. सकाळून पुण्याला निघालो, निम्म्या रस्त्यात आलो आणि भयंकर कंटाळा आला. सायकल चालवणं नको असं वाटायला, म्हणजे दमायला काही झालं नाही, सायकल चालवता सवय झाली ती. पण असं वाटलं काही कुठं ट्रक भेटला सायकली टाकू ट्रकपर्यंत जाऊ म्हणून. ते असं असतं ना की शेवटचा टप्पा फार महत्त्वाचा. मग कधी मी म्हणायचो रामभाऊला, राम्या जाऊ दे आपण चालू ट्रकवर टाकून जाऊ, कोण विचारतं आपलं काय विक्रम करायचं आहे का. नाही नाही असं कसं म्हणणार, इतकं केलं नाही एवढा थोडक्यात त्याचं कशाला घालवायचं. एक 15 मिनटं गेली, तो म्हणाला अरुण जाऊया का ट्रकने. तोपर्यंत मला उत्साह आलेला असायचं, नाही नाही असं कसं, आता इतका किती राहिले, 25-30 मैल तर राहिले. असं करत आम्ही त्याच्या पुण्याला पोचलो. पोचल्यानंतर घरी खोलीवर मी पोचलो होतो, त्याच्या घरी पोचला. गरम पाण्यानं आंघोळ केली आणि जे ताणून दिले ते दुसऱ्या सकाळी 10 वाजता उठलो. त्यापूर्वी आधी घरी 7ला फोन करून कळवलं सुखरूप आलं म्हणून. आणि सायकलची अशी ट्रिप एकदाची पार पडली. एक झालं काही वेळ सगळं मिळून आम्ही आल्यानंतर हिशोब केला तर आमचे तेव्हा काहीतरी प्रत्येकाचे 73 का 74 रुपये खर्च झाले ते एकूण. पण हा सगळा अनुभव, अडचणीतनं मार्ग कसा काढायचा, सगळे पदरात पडले. एक तर फिजिकल टेस्टही झाली की आपण चालवू शकतो सायकल इतका वेळ. त्यामुळे हा एक अनुभव. अशीच एक पुढं गोव्यालाही आम्ही ट्रिप केली. तो एक किस्सा मी वेळ झाला तर सांगेन. पण हा हैदराबादचा अनुभव म्हणजे नवाबी म्हणतो आपण, ते नवाबीच्या उलटा काय कबाबी म्हणा काय म्हणा. कारण तेव्हा तोपर्यंत हैदराबादी बिर्याणी वगैरे प्रसिद्ध नव्हती फारशी. अर्थात प्रसिद्ध आम्हाला होतो ना, आम्ही पुढे शुद्ध शाकाहारी ना, पण शाकाहारी बिर्याणी खाता आली पण ती खायला मिळाली नाही. पुढं मालिनीताईंशी बऱ्यापैकी स्नेह जुळला. त्या मालिनीताईंच्या आठवणी मी सांगितल्यात. पण त्यानंतर हैदराबादला परत काही जाणं झालं नाही. आता पुढं केव्हा होईल माहीत नाही. पण अशी हैदराबादची सायकलवरनं केलेल्या नवाबीची आठवण. आज इथेच थांबूया, उद्या नवीन भाग काहीतरी. तोपर्यंत नमस्कार. आपल्या प्रतिक्रिया मात्र मला जरूर कळवा. चॅनललाही सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांनी सांगा. 98-220-16299 किंवा ईमेलला arun.godbole009@gmail.com. तेव्हा तोपर्यंत नमस्कार.